आज आदिवासींच्या समस्या एक अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झालेला आहे। आदिवासी हा जगला पाहिजे, टिकला पाहिजे, पण हे टिकवायचं कोणी हा पण मोठा प्रश्न आहे। कारण सरकारी योजना ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत 64 वर्ष झाली काहीही होत नाही। तर उपाय आपल्याला एकच करता येईल की आज अशिक्षित लोकांकडून खूप अपेक्षा करायची नाही, कारण ते त्याच्या परीने त्यांच्या जागेवर ठीक आहे, पण शिकलेले जे आहेत त्या तरुणांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे की आदिवासी आपण आहोत, ह्या रिझर्वेशनवरती पुढे गेलोत तर आपली ड्युटी काय बनते, कर्तव्य काय बनते की फक्त त्या रिझर्वेशनचा फायदा घेऊन नोकऱ्या करायच्या, शहरात राहायचं एवढंच, की आपल्या समाजाकडे आपल्या मागे जे आपले बांधव राहिले त्यांच्याकडे बघायला पाहिजे। तर आपण उपाय म्हणून मला एवढंच सजेशन करायचं आहे की जे आपले आदिवासी लोक शिकलेले आहेत ह्या लोकांनी एकत्र येऊन ह्या समस्यावरती उपाय शोधले पाहिजेत। कारण गव्हर्नमेंट जे काय IAS अधिकारी किंवा जे आदित्य शिक्षणाने होतात, तर आपल्या शिकलेल्या तरुणांनी हा विचार करायला पाहिजे ही संस्कृती, ही आदिवासी जमीन, ह्या गोष्टी कशा टिकतील, ह्यांचं शिक्षण कसं चांगलं होईल, ह्यासाठी आपण शिकलोत ते फक्त एक पुस्तकी ज्ञान होतं। ह्याही पलीकडे जाऊन आम्हाला ह्या एक आदिवासी म्हणजे ह्या जगासाठी एक खूप मोठा आयडल आहे। कारण खूप म्हणजे कॉन्ट्रावर्शियल चाललेलं आहे, जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण आदिवासीने आज जंगलात राहून ही आपली संस्कृती टिकवली। तर ती टिकवण्यासाठी आपण आदिवासी तरुणांनी आपली संस्कृतीचा मान राखला पाहिजे। मान म्हणजे नुसता मान नाही, तर आपण ती आत्मसात करून डे टू डे लाईफमध्ये आपण त्या जे काय आपले करत होते ते करायला पाहिजे। आणि शिक्षणाच्या बाबतीत ऑपॉर्च्युनिटीज आहेत तशा आपल्याला जे काही कळतं, तर आपली संस्कृती नष्ट न करता, की जेव्हा आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी नष्ट न करता इतरांचं ॲडॉप्ट करायला शिकलं पाहिजे। कारण आज स्पर्धेचं जग आहे, कारण सगळेजण मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट सगळं वापरत आहेत। ह्या दृष्टीने पण आपण विचार करायला पाहिजे, तरच ह्या समस्येवर आपण सोल्युशन काढू शकते। बऱ्याच लोकांना वाटतं की राजकारणात गेलं म्हणजे ह्याच्या समस्या निघतील, पण हे असं माझं प्रांजळ मत असं आहे की राजकारणातून आपल्याला काही हे सुटणार नाहीत। कारण आपण सध्या परिस्थिती बघतोय की भारत स्वतंत्र होऊन 64 वर्ष झाले, राजकारणात आपले भलेही राजकारणी गेले, परंतु आदिवासीची परिस्थिती सुधारण्याऐवजी उलट ती आदिवासी नष्ट होण्याच्या मार्गाकडे लागले। कारण जो तो आपल्या राजकारणात पडला, फक्त आपल्या पदाचा वापर करतो, आपल्यापुरते आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढे एकदम कमाई करतो, हे भ्रष्टाचाराने सगळं जमवतो आणि आपल्यापुरताच विचार करतो। हे सध्याचं चित्र आहे। एखाद चांगला राजकारणी झाला असेल ते एक अपवाद असेल, परंतु आजचं चित्र तरी हेच दिसतंय। तर आपण राजकारण किंवा ह्या गोष्टीपेक्षा अलिप्त राहून, राजकारण खरं आहे, ती एक देशाची एक सिस्टम आहे, पण त्याही पुढे जाऊन मी थोडासा एक उपाय असा सांगेन की पेसासारखा कायदा झालेला आहे, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल्ड एरिया, ज्याच्यामध्ये आदिवासींना भरपूर अधिकार दिलेले आहेत। जमीनपासून बाजारहाटापासून ते तुमच्या गावात दारूबंदी, शिक्षणाचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचे ते पूर्णतः ग्रामसभेला अधिकार दिले आहेत। तर ग्रामसभेच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। आपण अभ्यास केला पाहिजे नेमके आदिवासींचे वेगळे काही 5वं शेड्यूल, 6वं शेड्यूल हे कायदे काय आहेत, स्वायत्तता जिल्हा काय आहे, ह्याच्यावरती आपल्याला काही विचार करता येईल की कारण आपल्याला ही संस्कृती टिकवायची, आदिवासी लोक टिकवायची। तर कारण बाहेरचं जर अतिक्रमण होत राहिलं, खोट्या गोष्टी आपल्याकडे येत राहिल्या, तर ते आपलं जे खरं आहे तेही नष्ट होणार। तर हे आपण टिकवण्यासाठी तरुणांनी आदिवासींचे जे काही स्पेशल कायदे जे गव्हर्नमेंटने केलेले आहेत, आपल्याला आपलं स्वतःला जबरदस्ती लादायचे नाही, तर फक्त आपल्याला ते इम्प्लिमेंटेशन करायचे त्या अनुषंगाने। कारण अशिक्षित लोकांना जेवढं सांगितलं तेवढंच त्यांना समजणार, शिकलेले लोक वाचतील, आपलं संविधानामध्ये जे काही तरतुदी दिल्या आहेत, पेसासारखे कायदे झालेले आहेत, त्या कायद्याच्या अनुषंगाने। आणि जर पेसासारखा कायदा जर आपण गावापाड्यामध्ये अंमलबजावणी केली तर आपल्यामध्ये राजकारण किंवा भानगडी ह्या होण्याच्या प्रश्नच उद्भवणार नाही। कारण खरी समस्या इथे आहे की आमच्या तरुणांमध्ये वाईट हे प्रथा रुजवली गेली की दर 5 वर्षांनी इलेक्शन लागले की कोणत्याही पक्षाचा झेंडा घ्यायचा, पैसे घ्यायचे, दारू प्यायचे, ह्याच्यामुळे तरुण जो वर्ग आहे तो मागे खेचला जात आहे। त्याची प्रगती होणं अगदी भांडणं भांडणामुळे तो कुठेतरी एखाद्या पोलीस केसमध्ये गुंतला जातो। ह्या अतिशय चुकीच्या समस्या समोर येत आहेत। तर पेसासारख्या ज्या ग्रामसभेचे कायदे आहेत ते अंमलबजावणी करून आपल्या गावात आपलं सरकार, गाव जो निर्णय घेईल तेच फायनल होईल, ह्या अनुषंगाने आपण विचार केला तर ह्याच्या समस्या खूप काही मोठ्या नाहीत। तर आपण ह्या गोष्टी जे काय संविधानामध्ये कायदे दिले आहेत त्याच्यानुसार आपण गेलं पाहिजे आणि आपल्या अशिक्षित तरुणांना त्या गोष्टी अशिक्षित लोकांना त्या समजून सांगितल्या पाहिजेत। एवढंच।